नमस्कार. आरआरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात मी नेहा आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रायोजक आरआरसी ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. खाण उद्योजकांना खंडणी मागणारे अप्पर जिल्हाधिकारी निलंबित. गुन्हा दाखल, आता विभागीय चौकशीचा ससेमिरा मागे. महसूल विभाग सुन्न. गहू व कुटार जळून झाले खाक. शेतकऱ्यांची महावितरणकडे मदतीची मागणी. परतवाडा लैंगिक अत्याचार प्रकरणात पोलीस तपासाला गती. पालकमंत्री बावनकुळे यांनी घेतली गंभीर दखल. महिलांची पाण्याची मागणी पण आमदार महोदयांचे दुर्लक्ष. बार्शी टाकडीत व्हायरल झाली क्लिप. ₹20 लाखांची इमारती 40 लाखांची दुरुस्ती. वाशिम जिल्हाधिकाऱ्यांनी करावी कामाची चौकशी. आता सविस्तर बातम्या. अकोल्याचे अप्पर जिल्हाधिकारी प्रमोद गायकवाड यांना कर्तव्यात कसूर करणे आणि भ्रष्टाचाराच्या गंभीर आरोपाखाली महाराष्ट्र शासनाने तत्काळ प्रभावाने शासकीय सेवेतून निलंबित केले आहे. महसूल व वन विभागाने 16 एप्रिल 2026 रोजी या संदर्भातील अधिकृत आदेश निर्गमित केले आहेत. अपर जिल्हाधिकारी प्रमोद गायकवाड यांच्यावर एका खाणधारकांकडून पैशांची मागणी करून त्याला धमकी दिल्याचा गंभीर आरोप आहे. या प्रकरणी 14 एप्रिल 2026 रोजी अकोल्यातील MIDC पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावर खालील कलमान्वये कारवाई करण्यात आली आहे. कार्यालयात विनापरवानगी वारंवार अनुपस्थित राहणे, अर्धन्यायीन प्रकरणांचा वेळेत निकाल न लावणे आणि अधिकारांचा गैरवापर करणे असे ठपकेही त्यांच्यावर ठेवण्यात आले आहेत. शासकीय नियमांचे उल्लंघन गायकवाड यांच्या या कृत्यामुळे त्यांच्याविरुद्ध विभागीय चौकशी करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. अकोला जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय त्यांना मुख्यालय सोडता येणार नाही. अकोट तालुक्यातील बोरी कोहाकुंड गावालगत शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागली. या आगीत शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून गहू व कुटार जळून खाक झाले. या प्रकरणी संतप्त शेतकऱ्यांनी महावितरणकडे तक्रार दाखल करत नुकसान भरपाईची मागणी केली आहे. अकोट तालुक्यातील बोरी कोहाकुंड परिसरात बुधवारी दुपारी शॉर्ट सर्किटमुळे अचानक आग लागली. महावितरणाच्या जिवंत तारा एकमेकांना भिडल्याने आगीचे गोळे शेतात पडले आणि काही क्षणातच आगीने विक्राळ रूप धारण केले. या आगीत शेतकरी गोपाळ सोनूजी खडके यांच्या शेतातील सुमारे 50 क्विंटल गहू व 3 ते 5 ट्रॉली कुटार जळून खाक झाली. तसेच डीपी जवळील शॉर्ट सर्किटमुळे एका गायीचाही मृत्यू झाला. या घटनेत अंदाजे 1.5 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे. आग लागल्याचे लक्षात येताच गावकऱ्यांनी जीव धोक्यात घालून आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र जिवंत वीज तारा आणि शॉर्ट सर्किटमुळे परिस्थिती नियंत्रणात आणणे कठीण झाले. दरम्यान परिसरात उघड्यावर असलेल्या जिवंत तारांमुळे भविष्यात मोठी दुर्घटना होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी शेतकऱ्यांनी महावितरण कंपनीविरोधात तीव्र संताप व्यक्त करत तात्काळ नुकसान भरपाई व योग्य उपाययोजनांची मागणी केली आहे. बोरी येथील गवळी शेतकरी आमचा दुधाचा मुख्य व्यवसाय आहे. माझ्या 2 एकर शेतामध्ये गव्हाचे कुटार 20 ते 30 हजार रुपयेपर्यंत जळून हजाराचे नुकसान झाले. पूर्ण जळालेले व 2 एकर पेरलेला गावामधील हातात तोंडाशी आलेला घास, इलेक्ट्रॉनिक बोर्डाच्या गोगळ कारणामुळे 30 ते 60 पोते गहू जळून रांगोळी झाले. तरी मी संबंधित प्रशासन व इलेक्ट्रॉनिक बोर्डाच्या माझ्या शेतामध्ये नुकसान भरपाई द्यावी ही व संबंधितवर अभियंत्यावर कारवाई करण्यात यावी ही प्रशासनाला विनंती. आम्ही बोरी येथील रहिवासी हे गोपालभाऊ खडके यांची गाय मागच्या वर्षी जाग्यावर शॉर्ट लागून मेली आणि मुख्यमंत्री साहेब म्हणतात की आम्ही तुमच्या पाठीशी आहो शेतकऱ्याच्या. पण हे कोणतं की हे पूर्ण तारतसुद्धा उघड्यात ती. आणि आज एवढं तक्रार देऊनही गोपालभाऊले 1 रुपयाचाही त्याला लाभ भेटला नाही. गाय मेली तरी पण हे महावितरणला आम्ही नम्र विनंती करतो की हे लवकरात लवकर दुरुस्ती करावं आणि रिपेरिंग करून दुसरे तार वगैरे चांगले बसू.
इथं 2-3 वेळा आग लागली, आम्ही 2-3 वेळा विझवलो. इथं तक्रार करूनही कोणी डीपीचं कोणी पाहायला येत नाही. इथे जर काही कमी जास्त झालं इथे जबाबदारी इलेक्ट्रिक बोर्डवर राहणार. परतवाडा येथील लैंगिक शोषण प्रकरणाने संपूर्ण जिल्हा हादरला असून विशेष तपास पथकाने आता आपला तपास अधिक वेगवान केला आहे. या प्रकरणाच्या मुळापर्यंत पोहोचण्यासाठी पोलीस प्रत्येक पैलूची बारकाईने चौकशी करत असून आरोपींच्या नेटवर्कचा शोध घेतला जात आहे. आज नागपूरहून एक अल्पवयीन पीडिता आपला जबाब नोंदवण्यासाठी अमरावतीत आली होती. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन राज्याचे महसूल मंत्री तथा अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाला भेट दिली. त्यांनी पोलीस अधीक्षकांकडून तपासाच्या प्रगतीची सविस्तर माहिती घेतली. यावेळी त्यांच्यासोबत आमदार प्रवीण तायडे, महापौर श्रीचंद तेजवाणी, तुषार भारतीय, चैतन पवार व वरिष्ठ पोलीस अधिकारी होते. पालकमंत्री म्हणाले, पोलीस अत्यंत योग्य पद्धतीने तपास करत आहेत. या लैंगिक शोषणात सहभागी असलेल्या कोणत्याही व्यक्तीला बक्षले जाणार नाही. सरकारने हे प्रकरण अत्यंत गांभीर्याने घेतले असून तपासासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलली जात आहेत. हे प्रकरण अत्यंत संवेदनशील आणि गंभीर आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधी आणि प्रसार माध्यमांनी समजूतदारपणा दाखवावा. कोणत्याही नेत्याने अनावश्यक किंवा प्रक्षोभक विधाने करणे टाळावे, असे आवाहन त्यांनी केले. ज्याप्रमाणे नागपूरच्या अल्पवयीन मुलीने हिंमत दाखवून आपला जबाब नोंदवला, त्याचप्रकारे अमरावती परिसरातील इतर पीडितांनीही न घाबरता पुढे यावे. यामुळे आरोपींविरुद्ध कठोर पुरावे गोळा करून त्यांना कठोर शिक्षा मिळवून देणे सोपे होईल. त्यामुळं कुणावरही हा टीकाटिप्पणी करू नये, कोणी या ठिकाणी मीडियावर बयानबाजी करू नये. पत्रकारांना माझी विनंती आहे मीडियांनाही की या प्रकरणामध्ये जे वास्तव आहे त्यापेक्षा भगवास्तव दाखवू नये. आणि पोलिसांचं जे प्रेस होते प्रत्येक रोजी किंवा उद्या प्रेस होईल पोलिसांची, आज त्या व्हिक्टिमनी काय म्हटलं आहे ते उद्या पोलीस सांगतील. पोलिसांचं स्टेटमेंटच मान्य धरावं. पोलिसांनी केलेली प्रेसच त्या ठिकाणी अधिकृत समजावी. राजकीय नेत्यांनी काही स्टेटमेंट केले, ते स्टेटमेंटवर फार न जाता अशा केसमध्ये, अशा सेन्सिटिव्ह केसमध्ये पोलिसांनी केलेली चौकशी, त्यातनं आलेलं सत्य हेच त्या ठिकाणी अधिकृत समजावं. मी अजून त्या ठिकाणी पत्रकारांना विनंती करतो, एकामेकावर आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा पत्रकारही जबाबदार लोक आहेत. तुमच्याकडे काही ॲडिशनल माहिती आली, तुमच्याकडे काही समाजातून माहिती आली, ती तुम्ही पोलिसांना द्या. आणि या प्रकरणात सर्वांनी मदत केली पाहिजे. मी नागरिकांना आणि ज्या पीडित मुली आहेत त्यांनाही विनंती करतो की तुम्ही पोलिसांकडे, जशी एक मुलगी नागपूरवरून आली आहे तसं जर अमरावतीमध्ये कोणी असेल, न घाबरता, न त्या ठिकाणी कुठल्याही पद्धतीने या ठिकाणी कोणाच्या दबावात न येता पोलिसांना त्यांनी माहिती दिली पाहिजे, पोलिसांकडे आलं पाहिजे, गुन्हा रजिस्टर केला पाहिजे. आणि त्याकरता पोलिसांचं पूर्ण संरक्षण, सरकारचं पूर्ण संरक्षण, कोणतीही माहिती त्या ठिकाणी बाहेर न जाता आपण या ठिकाणी त्यांना संरक्षित करू शकतो. आपल्या माध्यमातून माझी विनंती समाजाला, नागरिकांना आणि त्या आरोप या ठिकाणी काही फिर्यादी असतील, ज्यांना बयान द्यायचं असेल, त्यांनी निष्पक्षपणे आणि न घाबरता बयान दिले पाहिजे. बार्शीटाकळी तालुक्यातील राजंदा गावात घडलेली एक घटना सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आली आहे. मूर्तिजापूर विधानसभेचे आमदार हरीश पिंपडे यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत असून त्यामध्ये गावातील महिलांनी मांडलेल्या समस्यांकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. राजंदा गावातील अनेक महिला आपल्या विविध समस्या मांडण्यासाठी आमदार पिंपडे यांना भेटण्यासाठी त्यांच्या गाडीपाशी गेल्या होत्या. मात्र आमदारांनी त्यांचे म्हणणे शांतपणे ऐकून न घेता तिथून निघून गेल्याचे व्हिडिओ दिसत आहे. यामुळे उपस्थित ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली. घटनेत आणखी एक बाब विशेष ठरली, ती म्हणजे आमदारांनी सामाजिक कार्यकर्ते मयूर काडे यांना सुनावल्याचा आरोप. महिलांच्या प्रश्नांवर संवाद साधण्याऐवजी त्यांनी काडे यांच्यावर नाराजी व्यक्त करत तिथून निघून गेल्याचे सांगितले जात आहे. या घटनेनंतर गावकऱ्यांनी हा सत्तेचा माज नाही का असा थेट सवाल उपस्थित केला आहे. गेल्या 17 वर्षापासून या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आमदारांकडून अधिक संवेदनशीलतेची अपेक्षा होती, असेही काही ग्रामस्थांचे म्हणणे आहे. दरम्यान राजंदा गावासह परिसरातील अनेक गावांमध्ये मूलभूत समस्या अद्याप कायम असल्याची भावना व्यक्त होत आहे. त्यामुळेच महिला मोठ्या संख्येने आमदारांशी थेट संवाद साधण्यासाठी आल्या होत्या. मात्र अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने नाराजी उफाळून आली. या सर्व नागरिकांच्या समस्या आहे, पण आमदार साहेब गाडीत बसलेले आहेत. यांच्या समस्यांचं निराकरण आमदार साहेब करत नाही. तुम्ही पाहू शकता आमदार साहेब गाडीत पळून गेले. आमदार साहेब एकही यांच्या समस्या निराकरण करून देणार.
सध्या अकोला शहर संपूर्ण राज्यात तापमानाच्या बाबतीत नंबर 1 वर पोहोचले आहे. जिल्ह्यात सूर्य आग ओकत असताना व उन्हाची तीव्रता वाढली असताना तहानलेल्या नागरिकांना दिलासा देण्यासाठी उभारलेल्या शहरातील अनेक पानपोया मात्र बंद अवस्थेत असल्याचे चित्र समोर आले आहे. पण जिल्हा व महापालिका प्रशासनाने मे हिट पूर्वी पाणपोई सुरू करण्यावर भर दिला आहे. कडक उन्हातही पिण्याच्या पाण्याची सोय नसल्यामुळे नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत असून या पाणपोई तातडीने सुरू कराव्यात अशी मागणी होत आहे. अकोला शहरात विविध ठिकाणी उन्हातानाने त्रस्त झालेल्यांना मोफत पाणी मिळावे या उद्देशाने पाणपोया उभारण्यात आल्या होत्या. मात्र सध्या त्यांपैकी बहुतांश पाणपोया बंद पडल्या असून त्यांची योग्य देखभाल होत नसल्याचे दिसून येत आहे. हजारो रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या या पाणपोया बंद असतानाच त्या ठिकाणी जाहिराती तसेच फेरीवाल्यांचे अतिक्रमण झाल्याचेही आढळून आले आहे. नवीन बस स्थानकासमोर पाणपोई उभारण्यात आली आहे, परंतु त्या ठिकाणी अद्यापही माठ व पाण्याची व्यवस्था नसल्याचे दिसून येत आहे. जुने बस स्टँड, जिल्हा महिला रुग्णालय, सर्वोपचार रुग्णालय, तहसील कार्यालय, जनता भाजी बाजार, राणी सती मंदिरासमोर, वसंत टॉकीज जवळील जैन मंदिरासमोर उभारण्यात आलेल्या पाणपोई देखील दुर्लक्षामुळे जीर्ण अवस्थेत असल्याचे दिसून येते. मे महिन्यातील संभाव्य उष्ण महिना पाहता पाणपोई उभारण्याकडे प्रशासनाचा कल आहे. अकोला बस स्थानक, रेल्वे स्थानक परिसर आदी वर्दळीच्या ठिकाणी मोठ्या पाणपोया उभारण्यात आल्या आहेत. उन्हाच्या तीव्रतेत बाहेरून येणाऱ्या नागरिकांनाही पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याने अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे शहरातील मुख्य ठिकाणी पाणपोया तातडीने सुरू कराव्यात अशी मागणी नागरिकांनी केली आहे. कितने दिन से बंद है? 2-3 महीने से बंद है. मैं चालू देखी थी ना. अकोल्यातील रिधोरा येथील श्री समर्थ पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये CBSE 2025 ते 26 परीक्षेत उत्कृष्ट यश मिळालेल्या विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार सोहळा पार पडला. या कार्यक्रमात केवळ गुणवंत विद्यार्थ्यांनाच नव्हे तर त्यांचे पालक आणि आजी आजोबांचाही सन्मान करण्यात आला. रिधोरा येथील श्री समर्थ पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये CBSE परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात पार पडला. भिवू नकोस, ज्ञान, संस्कार आणि प्रगती तुझ्या पाठीशी आहे या ब्रीदवाक्याला अनुसरून आयोजित या कार्यक्रमात विद्यार्थ्यांच्या यशाबरोबर त्यांच्या संस्काराचाही गौरव करण्यात आला. यावेळी उच्च गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना शाल, श्रीफळ, शेला व पुष्पहार देऊन सन्मानित करण्यात आले. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांसोबत त्यांचे पालक आणि आजी आजोबांचाही सत्कार करण्यात आला, ज्यामुळे कार्यक्रमाला भावनिक आणि संस्कार मूल्यांची जोड मिळाली. या परीक्षेत श्रेयस सचिन लोखंडे यांनी 98% गुणांसह अव्वल स्थान मिळवले. रुद्राक्ष लाल बोंद्रे 97%, सोहम लोखंडे 95.7%, तनिष्का धोरण 95%, श्लोक अग्रवाल 95% यांच्यासह अनेक विद्यार्थ्यांनी 90%पेक्षा अधिक गुण मिळवत यश मिळवले. संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक नितीन बाठे यांनी विद्यार्थ्यांच्या यशाचे श्रेय त्यांच्या सातत्यपूर्ण अभ्यास, कठोर परिश्रम, कुटुंबातील संस्कार आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनाला दिले. तसेच विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाला प्राचार्य, उपप्राचार्य, शिक्षक व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. ह्या 10वीच्या CBSE बोर्डमध्ये समर्थच्या विद्यार्थ्यांनी जे घवघवीत यश मिळवले त्यासाठी त्या सर्वांचे मी मनापासून अभिनंदन करतो. हे सर्व विद्यार्थी प्रतिभावान होतेच, त्याला चालना हे माझ्या समर्थच्या संपूर्ण टीमने दिली. त्यासाठी समर्थच्या टीमचे सुद्धा मी मनापासून खूप खूप अभिनंदन करतो. आणि हे जे भव्य यश आज समर्थच्या मुलींनी आमच्या अकोला शहरात, अकोला महानगरात त्यांनी संपादन केले, निश्चितच हे विद्यार्थी यांच्या भावी जीवनात खूप यशस्वी होतील. आणि हे प्रतिभावान आणि संस्कारमय असलेले विद्यार्थी निश्चितच ह्या मातृभूमीची सेवा करतील, या भारत भूमीची सेवा करतील. त्यासाठी मी त्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो. आणि पुन्हा एकदा माझ्या समर्थ पब्लिक स्कूलच्या संपूर्ण प्राध्यापक मंडळ, प्राचार्य असतील, मॅनेजमेंट असेल, बाटे मॅडम असतील, या सर्वांचे मनापासून अभिनंदन आणि कौतुक करतो आणि त्यांना माझ्या खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. माझा मुलगा श्रेयस सचिन लोखंडे हा समर्थ पब्लिक स्कूल मधून 98% मार्क घेऊन प्रथम आलेला आहे. या
या यशामध्ये समर्थ परिवाराचा आणि विशेषतः भाटे सरांचा खूप मोठा वाटा आहे. मी सुद्धा भाटे सरांच्या कोचिंग क्लासेसमधून BSc साठी गणिताचं शिक्षण घेतलेलं आहे आणि माझा हा जो मुलगा आहे हा समर्थ परिवारामधून शिकला नाही, तर तो एक संस्कार घेऊन पुढे आलेला आहे. हा जो आहे याच्यावर चांगले संस्कार या समर्थ विद्यालयामध्ये घडलेले आहेत आणि आमचा मुलगा दररोज आमच्या पाया पडून शाळेमध्ये येतो. हे या समर्थ विद्यालयाचं सर्वात मोठं यश आहे. अक्षय तृतीया या 3.5 मुहूर्तांपैकी एक शुभ पर्वनिमित्त सुवर्ण खरेदीसाठी ग्राहकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. शहरातील ज्वेलरी क्षेत्रात अनेक दशकांपासून विश्वासार्ह सेवा देणारे SS खरोटे सुवर्णकार प्रायव्हेट लिमिटेड यांनी गांधी चौकातील 3 मजली भव्य शोरूम ग्राहकांसाठी सज्ज केले आहे. ग्राहकांना ऑफर देण्यात येत आहेत. शोरूमचे संचालक शैलेश खरोटे आणि सुनील खरोटे यांनी सांगितले की अक्षय तृतीया हा आपल्या संस्कृतीतील अत्यंत महत्त्वाचा दिवस मानला जातो. या दिवशी सोने, चांदी, प्लॅटिनम व हिरे खरेदी करणे शुभ मानले जाते. या शुभ मुहूर्तावर खरेदी केल्यास ग्राहकांना समृद्धी व शुभफळ मिळते अशी धारणा आहे. स्थानिक गांधी चौकात असलेल्या या शोरूममध्ये ग्राहकांसाठी विशेष ऑफर्स जाहीर केल्या आहेत. सोन्याच्या दागिन्यांवर केवळ 1% मेकिंग चार्ज सुरू असून जुन्या सोन्याच्या बदलत्या नवीन दागिने घेताना 0% घट, नियम व अटी लागू अशी आकर्षक योजना उपलब्ध आहे. यामुळे ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. शोरूममध्ये पारंपरिक तसेच आधुनिक डिझाईनमधील दागिन्यांची विस्तृत श्रेणी उपलब्ध आहे. यात मंगळसूत्र, टेम्पल ज्वेलरी, रिअल डायमंड ज्वेलरी, रोज गोल्ड, प्लॅटिनम ज्वेलरी तसेच नवीनतम डिझाईनचे आकर्षक दागिने यांचा समावेश आहे. अक्षय तृतीया निमित्त ग्राहकांनी या सुवर्ण संधीचा लाभ घेत सोने, प्लॅटिनम व हिरे दागिन्यांची खरेदी करून आनंद द्विगुणित करावा असे आवाहन संचालकांनी केले आहे. सोबत SS खरोटे सुवर्णकारचे संचालक शैलेशजी खरोटे आहेत. सध्या मी आपली स्कीम खूप चालू आहे असं मी ऐकलेलं आहे आणि आता घेतलेल्या सोन्यावर घटच लागणार नाही आहे, यामध्ये किती तथ्य आहे? 100% पूर्ण तथ्य आहे त्याच्यात. नमस्कार, मी अकोल्याच्या सर्व ग्राहकांना व आमच्या सर्व कस्टमरांना एक तर अक्षय तृतीयाच्या खूप शुभेच्छा देतो. सर्वांना अक्षय तृतीयाच्या मनपूर्वक शुभेच्छा. अक्षय तृतीया सर्वांना अक्षयवंत हो. या अनुषंगाने शुभेच्छाच्या सोबत एक आम्ही नवीन उपक्रम चालू केलेला आहे. तो म्हणजे 22 कॅरेटच्या 24 कॅरेटवर तर घट लागतच नव्हती पहिल्यापासून आपल्या इथे, आणि 22 कॅरेटच्या एक्सचेंज याच्यावर घट लागणार नाही हा आता येणाऱ्या अक्षय तृतीयापासून ग्राहकांच्या सेवेमध्ये चालू केलेला एक उपक्रम आहे. याच्या 1-2 गोष्टी आहेत. पहिलेही तसंच होतं. आजच्या याच्यामध्ये कसं आहे का बा, वेळेची ती गरज आहे. आज आता चेन स्टोअर आलेले आहेत मोठ्या मोठ्या, तर याच्यामध्ये येणारा प्रत्येक ग्राहक 2 गिरायकानंतर 3 गिरायकानंतर तो म्हणायचा बा तिथे असं होते, इथे असं होते, तिथे असं होते. मग आपण करायला काय अडचण आहे बा, आपल्या इथे करू का नाही शकत. असे ग्राहकांची पण आम्हाला पुष्कळ फॉलोअप होते या गोष्टींकरता. मग आम्ही एक विचार करून केला की बा काही हरकत नाही, आता वेळेनुसार प्रत्येकाला बदलणं गरजेचं आहे आणि वेळेनुसार तुम्ही बदलले तरच तुम्ही या वाहत्या प्रवाहाच्या सोबत तुम्ही टिकू शकता. तर आपल्याला कसं आहे का, कॉर्पोरेट सेक्टरच्या सोबत जर काही फाईट द्यायची आहे तर त्याच्यासोबत आपल्याला 2 गोष्टी किंवा 2 गोष्टी करून त्या अनुषंगाने यशस्वीपणे आपल्याला जर आपल्या ग्राहकांचं समाधान करता येईल, त्या अनुषंगाने आम्ही हे पाऊल टाकलेलं आहे आणि ते 100% सक्सेस राहील, चांगलं राहील. निश्चितच हा ग्राहकांच्या खूप खूप फायद्याचा पाऊल आहे. भविष्यातसुद्धा असेच पाऊलं आपण उचलणार आहात का? 100% जशी जशी वेळ राहील त्या वेळेनुसार बदलणं काळाची गरज आहे. जर तुम्ही वेळेनुसार बदलले नाही तर वेळ तुम्हाला मोजत नाही, वेळ तुम्हाला बाजूला सोडतो. वेळेनुसार बदलणं ही काळाची गरज आहे आणि वेळेनुसार आम्ही 100% नेहमी बदलत राहू आणि ग्राहकाच्या सेवेकरता नेहमी तत्पर राहू. यामध्ये असं तर नाही की बा मजुरी तुम्ही दुसरी कुठंतरी ॲडजस्ट करताय, असं काही आहे का यामध्ये छुपं? नाही, आमचा पहिला स्लोगनच आहे, पारदर्शी व्यवहार हाच आमचा मानस. तो 1-2 टक्क्याचा जर कुठे काही इश्यू येत असेल तर तो विषय वेगळा राहील. ग्राहक इथे नक्कीच आम्ही समजून सांगू का बा पहिली पद्धत कशी होती, दुसरी पद्धत कशी, अशा पद्धतीमध्ये ग्राहकाचं समाधान करणं हे आमचं पहिलं कर्तव्य आहे आणि ते आम्ही नीटनेटकपणे पार पाडू. गिरायकांना त्या गोष्टी समजून सांगू आणि गिरायकाला त्याच्यात 100% कन्व्हिन्स करू. आजच्या गतिमान युगात प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या व्याधीने त्रस्त आहे. महागडी औषधे घेऊनही अनेक रुग्णांना आराम मिळत नाही.
स्नायू, सांधे, गुडघे, कंबरदुखी इत्यादी त्रासाने त्रस्त असलेल्या रुग्णांना तात्काळ आराम मिळवून देण्यासाठी शहरातील कमाल वेदना निवारण केंद्रमध्ये 20 आणि 21 एप्रिल रोजी आयोजित कॅम्पचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. नॅचरोपॅथी, ॲक्युथेरपी आणि कायरोप्रॅक्टिक उपचार पद्धतीनंतर कमाल वेदना निवारण केंद्रांमध्ये आता फक्त 15 ते 20 मिनिटात वेदनेतून आराम मिळतो, असा दावा आग्रा येथील सुप्रसिद्ध BEMS नॅचरोपॅथी व कायरोप्रॅक्टिक तज्ज्ञ डॉक्टर तरुण यादव आणि थेरपिस्ट डॉक्टर उदेन खान यांनी केला आहे. गुडघेदुखी, कंबरदुखी, मानदुखी, मणक्याच्या हाडांमध्ये गॅपमुळे होणारी वेदना, हातापायांना मुंग्या येणे, पायात पेटके येणे, मायग्रेनचा त्रास, छातीत दुखणे, पायाची जळजळ, अंगदुखी, मणक्याच्या हाडात गॅप, हात उचलताना येणे, हातामध्ये पेटके येणे किंवा शरीरात कुठेही वेदना असल्यास या सर्व जुन्या दुखण्यांपासून मुक्ती मिळते. डॉक्टर तरुण यादव यांच्या मदतीने येथे 1 ते 10 वर्षापर्यंतच्या जुन्या वेदनेपासून केवळ 15 ते 20 मिनिटात पूर्णपणे आराम मिळू शकतो. आत्तापर्यंत डॉक्टर तरुण यादव यांनी शेकडो रुग्णांवर उपचार करून त्यांना रोगमुक्त केले आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याबद्दल अनेक मोठे राजकारणी, उद्योगपती आणि सामाजिक संघटनांनी त्यांचा सत्कार केला आहे. 20 आणि 21 एप्रिल रोजी आयोजित कॅम्पचा लाभ घेण्याचे आवाहन रुग्णांना करण्यात आले आहे. महिलांसाठी येथे स्वतंत्र व्यवस्था आहे आणि ऑनलाईन नोंदणीची सोय देखील उपलब्ध आहे. ऑनलाईन नोंदणीसाठी रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांनी कमाल वेदना मुक्त केंद्र, मंगरुळपीर रोड, युसुफ अली खदान गणेश शटरच्या बाजूला तसेच कृपया 86 23 88 84 43 आणि 90 21 93 39 35 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. जैसा कि आपने न्यूज़ देख के कमाल वेदना मुक्ति केंद्र में आए कल्याण में, जैसे कि आगरा के डॉक्टर साहब डॉक्टर तरुण यादव सर के हाथों से आपने थेरेपी लिए. आपका जो दर्द था 6 साल का, जो ऑपरेशन करो बोला था डॉक्टर ने, तो आपको लगता है अभी कोई दर्द बचा आपके बॉडी में? नहीं बिल्कुल नहीं. कितने मिनट में आपका प्रॉब्लम क्लियर हुआ सर? बहुत, 1 महीने में तो क्लियर ही हुआ था 50%. जी. अभी 75% पूरा हुआ. तो आपके जैसे सोशल मीडिया पे जो न्यूज़ देखने वाले लोग हैं, तो वैसे लोगों के लिए आप क्या मैसेज देना चाहिए? वो आना ज़रूरी है. जिनको भी इतना तकलीफ है ना पैर का, कमर का, वो इधर आना ज़रूरी है और थेरेपी लेना ज़रूरी है. थेरेपी बहुत अच्छा देते हैं. कमर का, हाँ घुटनों का. जी. हाँ. कितने साल से प्रॉब्लम था? 10 साल. 10 साल से परेशान थे आप? हॉस्पिटल वगैरह बताए? बहुत बताए. कम नहीं हुआ? कम नहीं. जैसा कि अपना कमाल वेदना मुक्ति केंद्र में आए आप, हाँ. जिसमें आपको तरुण यादव सर जो आगरा से आए हुए हैं, उन्होंने आपको एक 15 से 20 मिनट थेरेपी दिया, जिसके अंदर आपको कैसा लगा? अभी बहुत अच्छा लगा. आपको आपके अंदर जो 10 साल का दर्द था, अभी कुछ बचा? सब गायब हो गया. पूरा अच्छा हो गया. तो आपके जैसे जो पेशेंट है, न्यूज़ देखने वाले हैं, तो ये लोगों को आप क्या मैसेज देंगे? ये लोग आना चाहिए या नहीं आना चाहिए? आना चाहिए. सर काय प्रॉब्लेम होतो आपल्याला? मला पाठीचा प्रॉब्लेम होता. किती वर्षापासून होता सर प्रॉब्लेम? 12 वर्षापासून. डॉक्टरांना वगैरे नाही दाखवलं तुम्ही? एकदा गेलेलो मी, पण त्या ठिकाणाचं नाव घेत नाही मी, पण तिथे मला जास्त फीस सांगितली, त्यामुळे मी इथे कमलमध्ये आलेलो. सर कमाल वेदना मुक्तीमध्ये आपण आलात मला आता. फरक जाणवला. डॉक्टर साहेब जसे की आपले आग्राहून आलेले डॉक्टर तरुण यादव सर यांच्या हाताच्या थेरपीनं आपलं जे 12 वर्षाचं 15 वर्षाचं जे त्रास होतं, हा 80% मला आता सध्या पहिल्याच दिवशी मला फरक पडला. तर आपल्यासारखे सोशल मीडिया पाहणाऱ्या पेशंटला तुम्ही काय माहिती देणार? इथं यायला पाहिजे की नाही? माझं म्हणणं असं की डोळे बंद करून या इकडे आणि तुमचा इलाज करून घ्या, असं मला माझं मत आहे. आणि डॉक्टर साहेबाबद्दल काय सांगणार सर? एकदम व्यवस्थित मस्तपैकी ट्रीटमेंट देतात. कसे तुमचे धन्यवाद करू, काय म्हणजे काय सांगू मला कळलं झालंय. कारण माझ्या मुलानं मला हैदराबादपर्यंत न्यायची तयारी केली. 15 मिनिटाची थेरपी जर माणूस 1 वर्ष जरी बसत नाही, ते माणूस आज मी बसून दाखवायला तुम्हाला, माझं वय 55 वर्ष आहे. सर मी कसे धन्यवाद करू? मला सायटिकेचा प्रॉब्लेम होता. किती वर्षापासून होता? जवळपास 2 ते 2.5 वर्ष झाली आहे. आपण डॉक्टरला वगैरे दाखवलं? बरेच डॉक्टरला दाखवले. जसे की आपण कमाल वेदना मुक्ती केंद्र परभणीमध्ये आलेले आहात. हो सर. इथं तर डॉक्टर तरुण यादव सरांच्या हातानं थेरपी घेतलात. जी सर. आता आपल्याला कसं वाटत आहे? मला तर त्याचं कल्पनाही करता येणार नाही की एवढं बेस्ट ऑपरेशन, म्हणजे ऑपरेशन बिना ट्रीटमेंट आहे. बिना ऑपरेशनचं ट्रीटमेंट आहे? बिना ऑपरेशनचे ट्रीटमेंट आहे. याच्यापेक्षा पलीकडे समजा म्हणजे पेशंटला जे रिलीफ भेटते हे काहीच नाही आहे.
किती मिनिटामध्ये क्लिअर झाला आपण? जास्तीत जास्त 15 ते 20 मिनिटामध्ये एकदम नॉर्मल झालोय मी. काही लोक म्हणतात की हे फ्रॉड आहे, अशा लोकांना fraud आपण नाही. काय मेसेज देणार? बिलकुल फ्रॉड नाही आहे. नंबर 1चा सुद्धा ट्रीटमेंट आहे. अवश्य येऊन भेटून जायला पाहिजे. माझा म्हणजे मनापासून समजा तुम्हाला विनंती आहे की तुम्ही येऊन भेट द्यायला पाहिजे. सरांबद्दल काय सांगणार? सर तर एकदम भारी माणूस आहे. त्यांच्याकडून ट्रीटमेंट घेणं म्हणजे खरंच समजा त्या पेशंटची त्याला काय म्हणता येणार ही बदलून जाणार, जे माइंडसेट सगळं बदलून जाणार. बुलढाणा जिल्ह्याच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा खामगाव जालना रेल्वे मार्ग आता प्रत्यक्षात साकार होण्याच्या मार्गावर आहे. राज्य सरकारने या प्रकल्पासाठी 50% निधीची तरतूद केली असून केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. या रेल्वे मार्गासाठी लोकप्रतिनिधींनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश येताना दिसत आहे. बुलढाणा जिल्ह्याच्या दळणवळण आणि आर्थिक विकासाला चालना देणारा खामगाव जालना रेल्वे मार्ग पुंजी निवेश कार्यक्रमांतर्गत मंजुरीच्या दिशेने वाटचाल करत आहे. या प्रकल्पासाठी लागणाऱ्या निधींपैकी 50% वाटा राज्य सरकारने उचलला असून त्याची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. केंद्रीय आयुष आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव, सहकार मंत्री आकाश पुंडकर आणि आमदार संजय कुटे यांनी रेल्वे मार्गासाठी सातत्याने पाठपुरावा केला आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी देखील या प्रस्तावाबाबत सकारात्मक भूमिका दर्शवली आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने या प्रकल्पाला तत्वतः मान्यता दिली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारच्या वतीने निधीची जबाबदारी स्वीकारत प्रस्ताव केंद्रांकडे पाठवला आहे. या रेल्वे मार्गामुळे बुलढाणा जिल्ह्याच्या विकासाला मोठी चालना मिळणार असून माजी कृषी मंत्री स्वर्गीय भाऊसाहेब पुणकर यांचे स्वप्न आता प्रत्यक्षात उतरण्याच्या मार्गावर असल्याचे चित्र दिसत आहे. अकोल्याच्या जुने शहर पोलिसांनी 7 किलो 400 ग्राम गांजा जप्त केला. 2 गुन्ह्यात तसेच इतर पोलीस स्टेशनला दाखल गुन्ह्यातील आरोपी नदीम बेग, करीम बेग याला अटक केली. 2 गुन्ह्यांमध्ये फरार असलेला नदीम बेग, करीम बेग या आरोपीचा शोध पोलीस घेत आहेत. अशातच तपास पथकाला माहिती प्राप्त झाली की पातूरवरून अकोलाकडे नदीम हा गांजाची खरेदी विक्री करण्याकरिता येत आहे. जुने शहर तपास पथकाने पातूर रोडवर सापळा रचून एका संशयास्पद इसमास ताब्यात घेतले. एका प्लास्टिक कट्ट्यांमध्ये जवळपास 7 किलो 400 ग्रॅम 1,12,000 रुपयांचा गांजा आढळला. इसमास ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याचे नाव नदीम उर्फ गिट्टीराय बेग, करीम बेग, राहणार जश्न पॅलेस हॉलमागे, अंबिकानगर, अकोला असे सांगितले. इसमाविरुद्ध पोलीस स्टेशन जुने शहर अकोला येथे कायदेशीर कार्यवाही करण्यात आली. आरोपी हा पोलीस स्टेशन जुने शहर अकोला येथे दाखल 2 गुन्ह्यात बऱ्याच दिवसांपासून फरार होता. ही कार्यवाही पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत रेड्डी, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील यांच्या मार्गदर्शनात जुने शहर पोलीस निरीक्षक नितीन लेवरकर, पोलीस निरीक्षक संजय गवई, सहाय्यक पोलीस निरीक्षक विवेकानंद भारती, तपास पथकातील उपनिरीक्षक योगेश चव्हाण, उपनिरीक्षक राजेश इंगडे यांच्या पथकाने केली. वाशिम शहराच्या बालाजी मंदिर मागे एक भरधाव कारने 2 मोटारसायकल स्वारांना धडक दिल्याची घटना घडली. या घटनेत 2 मोटारसायकल, एक विद्युत पोल आणि एका घराच्या भिंतीचे मोठे नुकसान झाले. या अपघातामुळे मात्र परिसरात एकच खळबळ उडाली होती. वाशिम शहरातील देवपेठ भागात भरधाव अनियंत्रित थार गाडीचा थरार पाहावयास मिळाला. थार चालकाचा ताबा सुटल्याने या गाडीने रस्त्यावरील 2 दुचाकींना जोरदार धडक दिली. गाडी इतकी अनियंत्रित होती की बाजूला असलेल्या विहिरीच्या कठड्यावर चढून महावितरणाच्या खांबाला धडक देत पुढे एका घराच्या भिंतीला भिडली. यात दुचाकीवरील 3 जण जखमी झाले असून 2 दुचाकी, एक विद्युत पोल आणि घराच्या भिंतीचं नुकसान झालं आहे. या अपघातामुळे परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. तसेच परिसरातील वीज पुरवठा काही काळ खंडित झाला होता. सध्या जखमींना तात्काळ उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती आहे. शहरातील अप्सरा टॉकीज लगत असलेल्या गादी पिंजनालयाला शनिवारी दुपारी सुमारे 1:30 वाजताच्या सुमारास अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत पिंजनालयातील संपूर्ण साहित्य, मशिनरी तसेच एक वाहन जळून खाक झाले असून सुमारे 20 लाख रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
अब्दुल नसीर अब्दुल रऊफ यांचे अप्सरा टॉकीज परिसरात गादी पिंजनालय गोदाम आहे. दुपारच्या सुमारास अचानक आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. पिंजनालयात मोठ्या प्रमाणात कापूस व ज्वलनशील साहित्य साठवलेले असल्याने आगीने काही क्षणातच भीषण रूप धारण केले. धुराचे लोट दूरवरून दिसत होते. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. आगीची माहिती मिळताच नगर परिषदेचे अग्निशमन दल तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम हाती घेतले. या आगीत कापसाच्या गाठी, मशिनरी, तयार माल तसेच एक वाहन पूर्णतः जळून खाक झाले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. मात्र आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात झाल्याचे सांगितले जात आहे. आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून विद्युत शॉर्ट सर्किट किंवा अन्य कारणांमुळे ही आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. अकोला जिल्ह्यातील खिरपुरी बुद्रुक ग्रामपंचायतचा भोंगळ कारभार समोर आला आहे. यात चक्क ग्रामस्थांच्या जीवाशी खेळ खेळला जातोय का असा प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे. गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या टाकीत 4 दिवसांपासून माकड मरून पडल्याचे आढळून आलंय. याच टाकीतून गावकऱ्यांना 4 दिवस दुर्गंधीयुक्त आणि घाण पाण्याचा पुरवठा करण्यात आला आहे. या प्रकरणी गावकऱ्यांनी सरपंचसह सचिव आणि कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे. अकोला जिल्ह्यातील खिरपुरी बुद्रुक ग्रामपंचायतीचा भोंगळ आणि संतापजनक कारभार समोर आलाय. 4 दिवसांपूर्वी गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या टाकीत माकड मरून पडले होते. मात्र त्याच टाकीतून ग्रामपंचायतीने 4 दिवस गावकऱ्यांना दूषित पाणी पुरवठा केलाय. गावातील नळामधून दुर्गंधीयुक्त आणि घाण पाणी येत असल्याने गावकऱ्यांनी टाकीची तपासणी केली असता हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गावकऱ्यांनी या संदर्भात ग्रामसेवक आणि ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे. ही घटना समोर आल्यानंतर टाकीची स्वच्छता करून आता सुरळीत पाणीपुरवठा सुरू करण्यात आलाय. मात्र हा हलगर्जीपणा अनेकांच्या जीवाशी खेळणारा ठरणार असल्याने स्थानिकांमध्ये प्रचंड रोष व्यक्त केला जात आहे. वाशिमच्या कारंजा तालुक्यातील कामरगाव येथे शासकीय निधीचा उधळपट्टीचा अजब प्रकार समोर आला आहे. ग्रामपंचायतने 20 लाख रुपये खर्च करून नवी इमारत उभारली असताना याच इमारतीवर किरकोळ दुरुस्तीच्या नावाखाली वाशिमच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने तब्बल 40 लाख रुपये खर्च केल्याचा अजब प्रकार उघडकीस आला आहे. कामरगाव येथील ग्रामीण रुग्णालयाची इमारत जीर्ण झाल्यामुळे तात्पुरत्या स्वरूपात ग्रामपंचायतीने नव्यानेच उभारलेल्या महिला बचत गट माल विक्री केंद्रात स्थलांतरित केले आहे. रुग्णालयाने विविध भागात पार्टिशन करण्यासाठी सार्वजनिक विभागाकडे मागणी केली. त्यानंतर या इमारतीत विभागाने ॲल्युमिनियम आणि काचेचे साहित्य वापरून भिंती उभारल्या आणि दुसरी काही किरकोळ कामे करण्यात आली आणि यासाठी वाशिमच्या सार्वजनिक विभागाने तब्बल 40 लाख रुपये उधळले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाला हा शासकीय निधी कमी खर्च झाला की काय असं वाटतंय. या इमारतीच्या बाहेरील काही कामे करण्यासाठी आणखी 60 लाख रुपयांची मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे शासकीय पैशांच्या उधळपट्टीवर नागरिकांनी संताप व्यक्त केला असून या कामाची चौकशी करून संबंधित दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. जुनी जे बिल्डिंग होती हे स्थलांतर करून नवीन बिल्डिंग कामरगाव बचत गटात ग्रामपंचायतने देण्यात आली व तिथे दुरुस्तीसाठी 40 लाख रुपयाचा निधी BNCने उपलब्ध करून दिला. पण त्या 40 लाख रुपयात ज्या 2 कंपार्टमेंट बांधल्या ह्या कंपार्टमेंट साध्या सोन्याच्या बांधल्या का त्यांनी त्याची चौकशी करण्यात यावी आणि शासनाचा जो पैसा आहे याची संपूर्ण उधळपट्टी होऊन ह्या पैशाचा सगळं नाश होऊन आला आहे. त्या नाशामुळे जो आरोग्यावर परिणाम होऊन आला, जो लोकांच्या सुविधेसाठी जो शासनानं पैसा दिलेला आहे त्या पैशाचा गैरवापर करून सार्वजनिक बांधकाम विभाग गैरवापर करून आला आहे आणि त्यांच्यावर अजून जो समोरचा रस्ता आहे तो पुरा मुरुम आणि दगडाचा आहे. तिथे काँक्रिटीकरण करण्यात आलं नाही. साधी आपण OPDची चिठ्ठी काढतो, लहान बाळ जर आलं तर त्याला तिथं उभं राहता येत नाही. वृद्ध किंवा महिला हे जे लोक आले तर त्यांना तिथं उभं राहते, भर उन्हात उभं राहावं लागते. तिथं टिनाची सेटची व्यवस्था नाही आहे आणि अजूनही सार्वजनिक बांधकाम विभागाने 60 लाख रुपयाचा प्रपोजल टाकून 1 कोटी रुपयाची बिल्डिंग हे होते. म्हणजे 1 कोटी रुपये याच्यासाठी खर्च करून नुसतं दुरुस्तीसाठी साधारण 1 कोटी रुपयाची तर जे जुनी बिल्डिंग आहे ते तेवढी रुपयात ती बिल्डिंग उपलब्ध म्हणजे बांधकाम करण्यात येते. अशी संपूर्ण कामाची चौकशी करून दोषीवर कारवाई करण्यात यावी अशी कामरगावातील नागरिकांची माझं एकच म्हणणं आहे, विनंती आहे की यांनी जे पैसा दिलेला आहे 40 लाख दिलेले आहे, 40 लाखामधून यांनी काहीच काम नाही केलेलं आहे. मग यांना 40 लाख दिले ना तर यांनी काम दाखवावं. माझं एकच म्हणणं आहे, पुरे खेळायचे आहे. त्यांनी असं काही नाही, मुरुम टाकलेला नाही, मुरुम पडलेला नाही, 2 जीवाची बाई येते किंवा कोणता म्हातारा माणूस येते
BP शुगरवाले येतात, तिनं काहीच काम केलेलं नाही. यांनी पैसा घातला कुठं? ह्या भिंती बांधल्या म्हणते, या भिंतीचा यांना हिशोब द्यावे. आम्ही कधी हिशोब घ्यायला यांनी बोलावं, यांनी आम्हाला हिशोब द्यावा. आम्ही हिशोब मागायला तयार आहे. कारण जे तुम्ही केलेले कामं आहे त्या कामाचं जर तुम्ही नियोजन लावलं नसेल तर मग कशाला तुम्ही इथले 40-40 लाख घेता का? तुमचे काय बापाचे आहेत का ते 40 लाख? 40 लाख घ्यायचे नाही आहे. आपल्या जे घामाचा पैसा असते तोच माणसाने हे करा. सरकारचा पैसा येऊन तुम्ही इकडे उधळपट्टी करता आणि आम्हाला सांगता की ही बांधलं ते बांधलं ते दाखवून द्या ना. 4 लोक आले, आज गरीब लोक आहेत तुमच्यासारखे, आम्ही मोठे लोक नाही आहे, गरीब लोक. 4 लोक घामाचा पैसा काढून शेतीचा मावाला लागन तर भाव भेटत नाही आणि तुम्ही या 40 लाखामधून तुम्ही पैसा खात असा या गरीब गुर्दाच्या शेती या सरकारी दवाखान्यातून. तर याचा आम्हाला हिशोब लागणच. तर काही झाले तरी चालत, हे माझं मागणं आहे. यांनी हिशोब द्यायलाच पाहिजे. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाईन्स प्रायोजक RRC ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. खाण उद्योजकांना खंडणी मागणारे अप्पर जिल्हाधिकारी निलंबित. गुन्हा दाखल, आता विभागीय चौकशीचा ससेमिरा मागे. महसूल विभाग सुन्न. गहू व कुटार जळून झाले खाक, शेतकऱ्यांची महावितरणकडे मदतीची मागणी. परतवाडा लैंगिक अत्याचार प्रकरणात पोलीस तपासाला गती. पालकमंत्री बावनकुळे यांनी घेतली गंभीर दखल. महिलांची पाण्याची मागणी पण आमदार महोदयांचे दुर्लक्ष. बार्शी टाकडीत व्हायरल झाली क्लिप. ₹20 लाखांची इमारती, 40 लाखांची दुरुस्ती. वाशिम जिल्हाधिकाऱ्यांनी करावी कामाची चौकशी. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2,47,000 दर्शकांनी RRC युट्यूब चॅनल हे सबस्क्राईब केले आहे. तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे हे युट्यूब चॅनल. लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार.